नमस्कार. मी मॅकेंजी लाबरे वसई. वसई पुरामध्ये बुडाली की वसई पुरात बुडवली गेली याचं चिंतन मंथन आता आपल्या सगळ्यांना केलं पाहिजे. मित्रांनो, वसईमध्ये या वर्षी जो पाऊस झाला, जो अगदी सुरुवातीचा पाऊस होता आणि ज्यामुळे वसई बुडली, त्या पावसामुळे किंवा पुरामुळे वसई बुडली यावर तुम्ही विश्वास ठेवता का? वसईच्या इतिहासामध्ये असा पहिल्यांदाच पाऊस झाला असं तुम्ही मानता का? वसई ही सह्याद्री रांगेच्या बाजूला असल्यामुळे, समुद्राच्या बाजूला असल्यामुळे, कोकणाचा एक मोठा भाग वसई असल्यामुळे पूर्वीपासून वसईत असा जोरात पाऊस पडतो. मग आता जसं काय घडलंय की पाऊस झाला रे झाला की आपली ब्रेकिंग न्यूज चालू की वसई पुरामध्ये बुडाली. वसईमध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलं. वसईत 5-5 दिवस वीज नाही. वसईत बाहेर पाऊस पडतो पण घरामध्ये मात्र पिण्याचं पाणी नाही. ही परिस्थिती नक्की कोणी आपल्यावर आणलेली आहे? 2018 साली वसई ही पूर्णतः पाण्यामध्ये बुडलेली आणि त्यावेळेला निरी आणि IITला वसईच्या करदात्याच्या पैशामधून पैसे देऊन एक अहवाल बनवण्यात आला. तो अहवालही अगदी घाईघाईत बनवण्यात आला, पण तरीही तो अहवाल बनवण्यात आला. त्या अहवालामध्ये जे काही शिफारशी केलेल्या त्यापैकी प्रमुख 2-4 ज्या शिफारशी होत्या की वसईमध्ये ही जी खाजण जागा आहे, ही जी पाणथळ जागा आहे, ज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भराव केलेला आहे, त्या भरावाला आता कुठेतरी थांबवावं लागेल. जे नदी नाले जे 40-50 फुटाचे होते ते अगदी 8-10 फुटावर आलेले आहेत. काही ठिकाणी 4-5 फुटावर आलेले आहेत. तर त्यावर झालेलं अतिक्रमण हटवावं लागेल. त्याच्यामध्ये साचलेला गाळ जो आहे तो पूर्णतः काढावा लागेल. नदी पात्र, खाडी पात्र हे रुंद करावे लागतील. पण त्यावर काही काम करण्यात आलं नाही. अगदी सोपा आणि चांगला उपाय होता की वसईमध्ये जे मोठं मिठागरे आणि खाजण जागा आहे, गोगटे सॉल्ट, ज्याची लीज संपलेली आहे, की तिकडे 500-600 एकर जागेमध्ये धारण तलाव बांधावा. निळे मोरेमध्ये धारण तलाव बांधावा. निळे मोरे म्हणजे आपल्या नालासोपारा विरारमध्ये जी श्रीप्रस्थाच्या बाजूला जागा आहे, 2020 साली ती जागा ही एक्वायर करण्यात आलेली आहे. आज 2026 आहे. बांधले धारण तलाव. गोगटे सॉल्टमध्ये धारण तलाव बनण्यासंदर्भात प्रयत्न झाले. वसईमध्ये फक्त व फक्त टॉवरवर टॉवर उभं करणं बिल्डरांना फायदेशीर ठरेल अशी महानगरपालिकाचं कार्य, आणि ज्यामध्ये आपण पाहिलं की रेड्डीला पकडलं गेलं, अनिल कुमार पवार आयुक्त होते, त्यांना पकडलं गेलं. तुम्ही पैसे द्या, तुमच्यासाठी पाहिजे ते परवानग्या तुम्हाला या वसईत मिळतील. पण करदात्याने जे पैसे भरलेले आहेत त्या पैशांतून निरीसारखे जे अहवाल बनवण्यात आले, करोडो रुपये संपवण्यात आले, त्याचं मात्र आम्ही अंमलबजावणी करणार नाही. जेवढी वसई बुडेल तेवढे जुने सोसायटी, जुनी घरं, जेवढं त्यामध्ये पाणी घुसेल त्या सर्वांना पुन्हा सांगायला मोकळे की आता तुमच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला न्या. आता या पाण्याला रोखणं कठीण आहे. मला वाटतं या महानगरपालिका, त्यांचे सत्ताधीश, हे बिल्डर आणि सर्व पक्षाची ही लोक यांचं एक मोठं षडयंत्रच आहे की जेवढे वसईतले लोक कंटाळतील तेवढ्या जमिनीवर, यांच्या बिल्डिंगवर, यांच्या घरावर यांचा ताबा वाढेल. पाणथळ जागा का नाही रिकामी होत? का नाही त्याच्यातले भराव काढले जात? करोडो रुपये, अगदी 200-300 कोटी रुपये दरवर्षी आपण नाले सफाईला देतो आणि ते नाले आहेत तसे आहेत. मग आपल्या वसईला जर भवितव्यच नसेल तर महानगरपालिकेने जाहीर करा की आम्ही कुठला रिपोर्ट इम्प्लिमेंट करणार नाहीत, आम्ही धारण तलाव बनवणार नाहीत, आम्ही पाणथळ जागेतले भराव काढणार नाहीत, उलटे भराव जास्त करणार. ही वसई बुडते, बुडू दे. 1 महिनाभर लोक बुडल्याने फरक पडत नाही, 11 महिने तर व्यवस्थित आहेत. वसईतल्या जनतेला आता मात्र या विरोधात बोलावं लागेल. आपण बोलत नाहीत, आपण यांना प्रश्न विचारत नाहीत. आपण गुलामगिरी पत्करलेली आहे. आपण नेत्याच्या मागे, पक्षाच्या मागे गुलाम झालेले आहोत आणि यांना माहिती आहे की गुलामांना आपण कसंही वागवू शकतो आणि म्हणून आपल्या वसईवर अन्याय होतो. हा अन्याय जर सहन करायचा नसेल
तर आपल्याला दबाव वाढवावा लागेल. बस झालं. मागच्या 10 वर्षापासून आपण बुडतोय, हे आपल्याला कायमची बुडवणार. त्याच्या आधी आपण जागृत झालो पाहिजे. आणि धरण तलाव असतील, नदी नाले, त्याच्यातला गाळ काढणं असेल, अनधिकृत बांधकामं त्यावर आहेत ती सगळी बाजूला काढणं असेल, आणि वसईला श्वास घेता येईल असं पर्यावरणपूरक शहर बनवायचं असेल तर तुम्हाला आणि आम्हाला आवाज उठवलाच पाहिजे. आणि नक्की या संदर्भात तुम्ही जागृत होऊन यापुढे पुन्हा बुडू नये म्हणून एकत्र येऊन संघर्ष कराल आणि आपला आवाज उठवाल, प्रश्न विचाराल, अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.